बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सद्गुरू संत एकनाथ महाराज भजनी मंडळ गेली 2.5 दशकं मुक्या पक्ष्यांसाठी अमृत वाटताय। अमृत वाटणारा हा विसावा प्लास्टिक सिमेंटच्या भांड्यामध्ये नाही तर भजन करणाऱ्या हातांनी पक्ष्यांचे नाथ बनवून भोपळ्याचा कमंडलू बनवलाय, जो पक्ष्यांचा विसावा ठरतोय। सविस्तर पाहूयात। भजन करणारे हात बनले पक्ष्यांचे नाथ, भोपळ्याचा कमंडलू बनलाय पक्ष्यांचा विसावा। खामगाव पॅटर्न ठरतोय अनेक गावांचा आदर्श। बुलढाणा जिल्ह्यात उन्हाचा पारा 45 अंशावर गेला। बुलढाणा जिल्ह्यात खामगाव येथील सद्गुरू संत एकनाथ महाराज भजनी मंडळाने वाढत्या उन्हाळ्यात वाळलेल्या दुधी भोपळ्यापासून बनवलेल्या कमंडलूतून विसावा तयार केलाय। वाळलेल्या दुधी भोपळ्यापासून बनवलेल्या कमंडलूचा निसर्ग संवर्धनाचा हा खामगाव पॅटर्न आता आदर्श ठरतोय। पंचक्रोशीत या वेगळ्या पॅटर्नची चर्चा सुरू आहे। आम्ही दरवर्षी पक्ष्यांकरता जलपात्राचा उपयोग करत कमंडलू आणून ते भोपळे तयार करून भोपळे आणून त्याच्या भोपळ्यापासून कमंडलू तयार करून जलपात्र तयार केलेले आहे। हे सर्व ठिकाणी वाटप करण्यात येत आहे। सर्व पक्षी एकत्र येऊन पाण्याची वाट बघत असतात, दाण्याची वाट बघतात। पात्रात पाण्याचे वाटप पक्ष्यांना दरवर्षी देत असतो। खामगाव शहरातील सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे अध्यक्ष देविदास शर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्ण वाळलेल्या दुधी भोपळ्यातील गर काढून त्याला दोरी बांधून तयार होतो नैसर्गिक कमंडलू। मातीच्या माठाप्रमाणेच यातील पाणी दिवसभर थंड राहते। एकदा तयार केलेला कमंडलू 4 ते 5 वर्ष टिकतो। या वर्षीच्या उन्हाळ्यात हरिओम मंडळाने शहरभर 350 जलपात्रे लावण्याचा संकल्प केलाय। उंच झाडाच्या सावलीत मांजर व अन्य प्राणी त्या ठिकाणी पोहोचणार नाही अशा ठिकाणी हे कमंडलू लटकवले जातात। दर 2 दिवसांनी मंडळाचे कार्यकर्ते व शाळकरी मुले यात स्वच्छ पाणी भरतात। आम्ही पक्ष्यांकरिता दरवर्षी उन्हाळ्या तसं 12 महिने आम्ही उपक्रम राबवत असतो, पण उन्हाळ्यामध्ये खास आम्ही विशेष पक्ष्यांकरिता कमंडलू जलपात्र स्वतः जंगलामध्ये जातो, ते तोडून आणतो आणि हे जलपात्र आम्ही मोफत अनेक लोकांना आजपर्यंत 26 वर्षात जवळजवळ 13,000 जलपात्र आम्ही वाटलेले आहे। आम्ही एका कमंडलूमध्ये जल टाकतो आणि एका कमंडलूमध्ये दाणा टाकतो। या मंडळाचा हा उपक्रम विदर्भातील भयानक उन्हाळ्यात पक्ष्यासाठी संजीवनी ठरणार आहे। अनेक गावांनी अशा आदर्श उपक्रमांवर काम करण्याची गरज आहे। संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।